फ्रेंड्स, तरंगे सर, श्री कोचिंग क्लासेस निलंगा ह्या ऑनलाइन क्लासच्या माध्यमातून 10th सेमी इंग्लिश मीडियमच्या स्टुडंट्ससाठी आपण पार्ट 1 मधला चॅप्टर नंबर 2 स्टार्ट केलेला आहे. In last videos we are discuss about classification of elements by various scientists. Dobereiner triads gives idea about triads. Then Newland's octaves give rule about octaves. And then Mendeleev's periodic table is very important because it is the base of today's modern periodic table. Before studying modern periodic table, it is necessary to know about the electronic configuration and valency of the elements. If we know element electronic configuration and valency, then you have to write the formula of compound, you have to write the chemical reaction. Therefore, this electronic configuration and valency is important not only for 10th syllabus, it is a very important concept for 11th, 12th and 10th degree courses. This is also very important for MPSC and UPSC exam also. आज जे आपण शिकणार आहोत एलिमेंटचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आणि त्याच्यावरून त्याची व्हॅलन्सी काढायचं आहे आपल्याला. हा कन्सेप्ट शिकल्यानंतर आपल्याला एखाद्या मॉलिक्यूलचा मॉलिक्युलर फॉर्म्युला लिहिताना सोपं जाईल, केमिकल रिॲक्शन लिहिताना सोपं जाईल. त्याच्याबरोबर याच 10वी मध्ये 2-3 चॅप्टर मध्ये त्याचा उपयोग होईल, कार्बन कंपाऊंड मध्ये वगैरे. भविष्याची दृष्टिकोनातून 11वी 12वी पुढे डिग्री कोर्सेसला त्याचा उपयोग होईल. एमपीएससी यूपीएससी मध्ये त्याचा फायदा होईल. म्हणजे हे आपल्या दुसऱ्या चॅप्टर मध्ये आहे म्हणून शिकायचं नाही, तर हा भाग तुमच्या भविष्याच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाचा भाग आहे. व्हॅलन्सी कुणाला म्हणतात हा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे. For the octet or duplet, elements has tendency to donate electron or tendency to accept electrons or tendency to share electrons. काय सांगतोय ऐका. एलिमेंट हा ऑक्टेट किंवा डुप्लेट साठी टेंडन्सी टू डोनेट पण करू शकतो, टेंडन्सी टू एक्सेप्ट इलेक्ट्रॉन्स और टेंडन्सी टू शेअर इलेक्ट्रॉन्स. द इलेक्ट्रॉन नंबर इज कॉल्ड व्हॅलन्सी. ते डोनेट करणारे इलेक्ट्रॉन किंवा एक्सेप्ट करणारे इलेक्ट्रॉन किंवा शेअर करणारे इलेक्ट्रॉन ला आपण व्हॅलन्सी असं म्हणतो. आता मी तुमच्या समोर जे 20 एलिमेंट आहेत आपले 20 एलिमेंट्स एकदा रिव्हिजन करतो, सांगतो आणि मग त्याचा टेबल तयार करतो. हायड्रोजन H1, हेलियम He2, लिथियम Li3, बेरिलियम Be4, बोरॉन B5, कार्बन C6, नाइट्रोजन N7, ऑक्सीजन O8, फ्लोरीन F9, नियॉन Ne10, सोडियम
Na11, magnesium Mg12, aluminium Al13, silicon Si14, phosphorus P15, sulfur S16, chlorine Cl17, argon Ar18, potassium K19 आणि कॅल्शियम C820. याचा आता मी एक टेबल तयार करणार आहे ज्याच्यामध्ये आपल्याला इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन पण लिहायचं आहे आणि त्याच्यावरून व्हॅलन्सी काढायचं आहे. तर आता मी तुम्हाला टेबल समजावून दाखवणार आहे, तर सगळेजण लक्ष द्या. आता हे सगळे 20 एलिमेंट्स मी टेबलमध्ये व्यवस्थित समजावून सांगणार आहे. सगळेजण आता खूप काळजीपूर्वक लक्ष देऊन ऐका. अगोदर मी लिस्ट करतो आपल्याला जी माहित आहे ती. हायड्रोजन atomic number 1, helium atomic number 2, lithium atomic number 3, beryllium atomic number 4, boron atomic number 5, carbon atomic number 6, nitrogen atomic number 7, oxygen atomic number 8, fluorine atomic number 9, neon atomic number 10. Next 11 number बघा. Sodium atomic number 11, magnesium atomic number 12, aluminium atomic number 13, silicon atomic number 14, phosphorus atomic number 15, sulfur atomic number 16, chlorine atomic number 17, argon atomic number 18, potassium atomic number 19, calcium atomic number 20. In 9th class you know about the electronic configuration. First shell 2 electrons, second shell 8 electrons, third shell 18 electrons, and fourth shell 32 electrons. 9वी मध्ये तुम्ही शिकलेला आहे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन कशी लिहायची ते. पहिल्या शेल मध्ये 2 इलेक्ट्रॉन कॉमा, दुसऱ्या शेल मध्ये 8 इलेक्ट्रॉन्स कॉमा, तिसऱ्या शेल मध्ये 18 इलेक्ट्रॉन्स आणि चौथ्या शेल मध्ये 32 इलेक्ट्रॉन्स आहेत. त्या बेसिसवर आपण आता सगळ्यांची इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन लिहू. बघा आता सगळेजण लक्ष द्या. ॲटॉमिक नंबर एकच आहे, ब्रॅकेट मध्ये एकच लिहायचं. 2 आहे कारण पहिल्या शेल मध्ये 2च इलेक्ट्रॉन असतात, मग 1 आणि 2. आता 3 लिहिताना 2,1 3 इलेक्ट्रॉन आहेत. पहिल्या शेल मध्ये 2, दुसऱ्या मध्ये 1 असं डिस्ट्रीब्यूट करा. 4 आहेत 2,2, 5 आहेत 2,3, 6 आहेत 2,4, 7 आहेत 2,5, 8 आहेत 2,6, 9 ॲटॉमिक नंबर 2,7, 10 आहे 2,8. दुसरा शेल पूर्ण झाला.
ॲटॉमिक नंबर 11 असेल तर कसं लिहिणार? 2 8 पहिले दोन शेड कंप्लीट झाले, उरलं किती? 1 2, 8, 1 2, 8, 1 2, 8, 2 2, 8, 3 2, 8, 4 2, 8, 5 16 2, 8, 6 79 2, 8, 7 89 2, 8, 99 आता पहिले बघा कसं लिहिलं मी 19 ला 2, 8, 1 8, 8, 2 इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन लिहिल्यानंतर व्हॅलन्स इलेक्ट्रॉन्स वेगळे आणि व्हॅलन्सची कन्सेप्ट वेगळी. बऱ्याचदा विद्यार्थ्यांचा गोंधळ होतो. व्हॅलन्स इलेक्ट्रॉन्स कुणाला म्हणायचं आणि व्हॅलन्सी कुणाला म्हणायचं? व्हॅलन्स इलेक्ट्रॉन म्हणजे आउटर मोस्ट ऑर्बिट मधले इलेक्ट्रॉन, शेवटच्या कक्षेतले इलेक्ट्रॉन याला आपण व्हॅलन्स इलेक्ट्रॉन म्हणतो. इथे एक आहे, तिथे दोन आहे, इथं एक आहे, दोन आहे, 8 आहे. ॲल्युमिनियम कडे 3 व्हॅलन्स इलेक्ट्रॉन आहेत, पोटॅशियम कडे 1 व्हॅलन्स इलेक्ट्रॉन आहे. म्हणजे शेवटच्या कक्षेत असलेल्या इलेक्ट्रॉनला व्हॅलन्स इलेक्ट्रॉन म्हणतात. आणि व्हॅलन्स इलेक्ट्रॉन वरून व्हॅलन्सी काढली जाते. व्हॅलन्स इलेक्ट्रॉनच्या संख्येवरून व्हॅलन्सी काढली जाते. कशी? ते व्हॅलन्स इलेक्ट्रॉन काय करतात? इट हॅज अ टेंडन्सी टू फॉर्म डुप्लेट और ऑक्टेट. डुप्लेट किंवा ऑक्टेट होण्याचा प्रयत्न करत असतात. मग ते कसं? कधी ऍक्सेप्ट करून करतील, कधी डोनेट करतील, कधी शेअर करतील. तर हे डुप्लेट ऑक्टेट पूर्ण करण्यासाठी जे त्यांना डोनेट करणार आहे किंवा ऍक्सेप्ट करणार आहे किंवा शेअर करणारा इलेक्ट्रॉन, त्या इलेक्ट्रॉनच्या संख्येला, त्या नंबरला व्हॅलन्स म्हणायचं. बघा कसं, ह्याच्याकडे 1 व्हॅलन्स इलेक्ट्रॉन आहे, ह्याला डुप्लेट येतात. इथं जरा डुप्लेट लागू पडते सुरुवातीला. ह्याला अजून 1 घेतला की डुप्लेट होते, म्हणून याची व्हॅलन्सी 1. इथं 2 इलेक्ट्रॉन आहेत पण डुप्लेट कंप्लीट आहे. मग ह्याला इलेक्ट्रॉन घेते नाही, देते नाही, स्टेबल आहे, नोबल गॅस आहे, डुप्लेट कंप्लीट आहे, म्हणून याची व्हॅलन्सी 0. आता बघा इथे याच्याकडे किती व्हॅलन्स इलेक्ट्रॉन आहेत? 1. ह्याच्यासमोर 2 पर्याय आहेत. दुसऱ्याचे 7 ऍक्सेप्ट करायचे, मग ऑक्टेट होते, किंवा मग आपला 1 देऊन टाकायचं. दुसऱ्याचे 7 ऍक्सेप्ट करेल का आपला 1 डोनेट करेल? 1 डोनेट करेल, म्हणून याची व्हॅलन्सी 1. हा 6 गेन करेल, 6 इलेक्ट्रॉन, का 2 डोनेट करेल? 2 डोनेट करेल, म्हणून व्हॅलन्सी 2. हा 3 डोनेट करेल, म्हणून हा डोनेट भी करेल, ऍक्सेप्ट भी करेल, शेअर भी करेल, इलेक्ट्रॉन. मग बरेच जण म्हणतात की एवढं सगळं कशाला विचारात घ्यायचं? व्हॅलन्स इलेक्ट्रॉन 1 आहे, व्हॅलन्सी 1, 2 आहे, व्हॅलन्सी 2, 3 आहे, व्हॅलन्सी 3, 4 आहे, व्हॅलन्सी 4. इथपर्यंत ठीक आहे. इथे चुकतंय. 5 आहे, 5 करणार का? आता याच्याकडे व्हॅलन्स इलेक्ट्रॉन 5 आहेत,
ह्याच्यापाशी दोन पर्याय, दुसऱ्याचे 3 ऍक्सेप्ट करायचं आणि ऑक्टेट पूर्ण करायचं किंवा आपले 5 द्यायचं. 3 ऍक्सेप्ट करेल का 5 देईल? 3 ऍक्सेप्ट करेल, म्हणून याची व्हॅलेन्सी 3. 2 ऍक्सेप्ट करेल, व्हॅलेन्सी 2. 1 ऍक्सेप्ट करेल, कशासाठी? ऑक्टेट. आणि तो ऑक्टेट पूर्ण आहे, याला डोनेट भी करणार नाही, ऍक्सेप्ट भी करणार नाही. नोबल गॅस आहे, स्टेबल आहे, व्हॅलेन्सी 0. इथं तसंच परत व्हॅलेन्सी इलेक्ट्रॉन 1 आहे म्हणून व्हॅलेन्सी 1, 2 आहे म्हणून व्हॅलेन्सी 2, 3 आहे म्हणून व्हॅलेन्सी 3, 4 आहे म्हणून व्हॅलेन्सी 4, 5 आहे म्हणून व्हॅलेन्सी 5 नाही. आता 5 इलेक्ट्रॉन आहेत पण त्यांना दुसऱ्याचे 3 गेन करणार ऑक्टेट साठी म्हणून 3, 2 त्याची 1, ऑक्टेट पूर्ण आहे 0, इलेक्ट्रॉन 1 आणि हे 2. असं हे या 20 एलिमेंटचे व्हॅलेन्सीज आहेत. बघा, व्हॅलेन्सी ऑफ हायड्रोजन इज 1, हेलियम इज 0 कारण डुप्लेट आहे, लिथियम 1, बेरिलियम 2, बोरॉन 3, कार्बन 4, नाइट्रोजन अगेन 3, ऑक्सीजन 2, फ्लोरीन 1, नियॉन 0 कारण इथं ऑक्टेट पूर्ण आहे. सोडियम 1, मैग्नीशियम 2, एल्युमिनियम 3, सिलिकॉन 4, फॉस्फरस 3, सल्फर 2, क्लोरीन अगेन 1 अरे 7 आहे, 1 एक्सेप्ट करेल. आर्गॉन ऑक्टेट पूर्ण आहे 0, पोटॅशियम 1 आहे 1, कॅल्शियम 2 आहे 2. हे तुमच्या समोर जो टेबल दिसतोय ना, हा टेबल तुमच्यासाठी, या धड्यासाठी, तुमच्या सब्जेक्टसाठी, भविष्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. व्यवस्थित लिहून घ्या टेबल आणि हे लक्षात ठेवा. काही याच्यात अडचण आली तुम्ही मला वैयक्तिक माझ्या व्हॉट्सअपवर मेसेज टाका, मी तुम्हाला वैयक्तिक फोन करून समजावून सांगेन. मॉडर्न पिरियडिक टेबल चा आपण इंट्रोडक्शन बघू सुरुवातीला. इन 1913 हेनरी मोसले demonstrated X-ray tube experiment and he found that atomic number is the positive charge of nucleus or number of protons in a nucleus. 1913 साली हेनरी मोसले एक्स-रे ट्यूबचा एक्सपेरिमेंट करत असताना त्याच्या लक्षात आलं ॲटॉमिक नंबर म्हणजे पॉझिटिव्ह चार्ज ऑन न्यूक्लियस और नंबर ऑफ प्रोटॉन्स इन अ न्यूक्लियस. ही फाउंड दॅट त्याला कळून चुकलं. atomic number is the fundamental property of an element than atomic mass number. म्हणजे जे मागच्या 3 सायंटिस्टनं ज्या atomic massला महत्व दिले, हेनरी मोसले काय म्हणतो atomic mass number पेक्षा atomic नंबरच तुमची फंडामेंटल प्रॉपर्टी आहे. Atomic number is the fundamental property of an element than atomic mass number. मग याच्यावरून मॉडर्न पिरियडिक लॉ तयार झाला आणि हा मॉडर्न पिरियडिक लॉ हा मेंडेलिव्हज पिरियडिक लॉ वरच अवलंबून आहे. जर आपण आठवू
मेंडेलियस पीरियडिक लॉ का होता है? द प्रॉपर्टीज ऑफ द एलिमेंट्स आर पीरियडिक फंक्शन ऑफ देअर ॲटॉमिक मासेस. असं म्हणलो आपण त्यावेळेस. इथं काय नाही, त्या ॲटॉमिक मास काढा, ॲटॉमिक नंबर ठेवा, मॉडर्न पीरियडिक लॉ तयार होतो. काय मग मॉडर्न पीरियडिक लॉ तयार होईल? द प्रॉपर्टीज ऑफ द एलिमेंट्स आर पीरियडिक फंक्शन ऑफ देअर ॲटॉमिक नंबर. अजून एकदा सांगतो, इन्व्हर्टेड फॉर्मॅट लिहिला पाहिजे बरं लॉ. द प्रॉपर्टीज ऑफ द एलिमेंट्स आर पीरियडिक फंक्शन ऑफ देअर ॲटॉमिक नंबर. नेक्स्ट पॉइंट आहे, in a modern periodic table elements are arranged in an increasing order of their atomic number. म्हणजे सगळं त्यांनी आता ॲटॉमिक नंबरला महत्व देऊ लागलं. मॉडर्न पीरियडिक टेबल इज ऑल्सो नोन ॲज लॉन्ग फॉर्म ऑफ द पीरियडिक टेबल. मॉडर्न पीरियडिक टेबलला अजून एक नाव आहे, लॉन्ग फॉर्म ऑफ द पीरियडिक टेबल. आणि एक सगळ्यात महत्त्वाचा पॉइंट बघा, इन अ मॉडर्न पीरियडिक टेबल एलिमेंट्स आर अरेंज्ड इन एन इंक्रीजिंग ऑर्डर ऑफ देअर ॲटॉमिक नंबर. ॲज अ रिझल्ट, ज्याच्यामुळं मोस्ट ऑफ द ड्रॉबॅक्स ऑफ मेंडेलियस पीरियडिक टेबल विल बी रिमूव्ड. म्हणजे काय? इन अ मॉडर्न पीरियडिक टेबल एलिमेंट्स आर अरेंज्ड इन एन इंक्रीजिंग ऑर्डर ऑफ देअर ॲटॉमिक नंबर. ॲज अ रिझल्ट, ज्याच्यामुळं most of the drawbacks of modern periodic table will be removed. असं हे इंट्रोडक्शनचा पार्ट आहे. काय बघितलं आपण इंट्रोडक्शन मध्ये की बाबा हेनरी मोसले हा सायंटिस्ट एक्स-रे ट्यूब एक्सपेरिमेंट करत असताना त्याच्या असं लक्षात आलं की ॲटॉमिक नंबर म्हणजे न्यूक्लियस वरला पॉझिटिव्ह चार्ज किंवा न्यूक्लियस मधले प्रोटॉन्स. त्याच्यानंतर त्यानं असं म्हणलं की बाबा ॲटॉमिक नंबरच फंडामेंटल प्रॉपर्टी आहे एलिमेंटची ॲटॉमिक मास पेक्षा. त्याच्यानंतर त्याने लॉ सांगितला, द प्रॉपर्टीज ऑफ द एलिमेंट्स आर अ पीरियडिक फंक्शन ऑफ देअर ॲटॉमिक नंबर. मॉडर्न पीरियडिक टेबल मध्ये एलिमेंटची अरेंजमेंट ॲटॉमिक नंबरच्या इन्क्रीजिंग ऑर्डर मध्ये करण्यात आलेली आहे. मॉडर्न पीरियडिक टेबलला लॉन्ग फॉर्म ऑफ द पीरियडिक टेबल असं सुद्धा म्हणतात. आणि मॉडर्न पीरियडिक टेबल मध्ये एलिमेंटची अरेंजमेंट ॲटॉमिक नंबरच्या इन्क्रीजिंग ऑर्डरने केल्यामुळं ऑटोमॅटिक मेंडेलियवच्या पीरियडिक टेबल मधला ड्रॉबॅक कमी झाले, दूर झाले, रिमूव्ड, विल बी रिमूव्ड. एकदा सांगतो लास्ट आणि मग आपण इथेच थांबू. In 1913, Henry Moseley demonstrated the X-ray tube experiment. He found that atomic number is the positive charge on a nucleus or number of protons in a nucleus. He found that atomic number is the fundamental property of an element than atomic mass.
modern periodic law, the properties of the elements are periodic function of their atomic number. In a modern periodic table, elements are arranged in an increasing order of their atomic number. Modern periodic table is also known as long form of the periodic table. आणि लास्ट एक महत्वाचा पॉइंट आहे. In a modern periodic table, elements are arranged in an increasing order of their atomic number. As a result, most of the drawbacks of Mendeleev's periodic table will be removed. आता मॉडर्न पिरियडिक टेबलचे एक फॉर्मॅट आहे. मी काय केलंय, मॉडर्न पिरियडिक टेबलचे सगळेच पॉइंट मी एकत्र केले. अगोदर तो टेबल समजून घेऊ. पूर्ण जवळपास 20 ते 22 पॉइंट आहेत. ते सगळेच पॉइंट काही एका उत्तरात लिहायचे नाही, पण ते 22 पॉइंट समजून घेतल्यावर त्याच्यावर कसल्याही प्रश्नाचं उत्तर लिहिता येतं. मुद्दा मी एकत्र केले. मग सांगेन पुढे क्वेश्चन वाईज कसे कसे पॉइंट आपल्याला तिथे इन्क्लूड करायचे. या ठिकाणी थांबू आपण. फॉर्मॅट बघू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये मॉडर्न पिरियडिक टेबलचा. आजच्या पिरियडमध्ये शिकलेला इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आणि बॅलन्स हे खूप महत्त्वाचा भाग आहे. चांगलं करा. तुम्हाला अडचण असेल, माझा व्हॉट्सअप नंबर आहे तुमच्याकडे, तुम्ही मला मेसेज करू शकता. इन केस फोन करून सुद्धा विचारू शकता तुमच्या अडचणी. आपण आज इथेच थांबू. धन्यवाद.